देशाच्या 18व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या 60 टप्प्यातील मतदान पार पडले असून अखेर आज निकालाची प्रतीक्षा संपली आहे. देशात 543 जागांपैकी 296 जागांवर एनडीएची आघाडी तर 229 जागांवर इंडियाची आघाडी आहे. त्यामुळे एनडीएच्या 400 पारला धक्का. देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 36 ठिकाणी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाची अंतिम आकडेवारी पाहता देशातील सर्वात मोठ्या 5 राजकीय पक्षांचा विचार केल्यास भाजप-प्रणित एनडीए आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या असून केवळ भाजपच्या 240 जागांवर कमळ फुलून भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकावर 99 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. यानंतर समाजवादी पार्टीला 37 जागा मिळाल्या असून हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर 29 जागांवर तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगाल चौथ्या क्रमांकावर असून तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघम म्हणजेच डीएमके 22 जागांसह 5व्या क्रमांकावर आहे. आता पाहूया याबाबतचा सविस्तर आढावा. उत्तर प्रदेशात भाजपला धक्का. 80 पैकी 43 जागा इंडियाच्या पारड्यात तर 36 जागांवर भाजपला रोखले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूलची सत्ता. 29 जागांवर दिदींची माया तर 12 जागांवर भाजपचे कमळ फुलले. बिहारच्या 40 मतदारसंघातील 30 जागांवर एनडीए तर 9 जागा इंडियाच्या पारड्यात. तमिळनाडूमध्ये इंडियाची एकहाती सत्ता. पूर्ण मार्क्स मिळवत 39 जागांवर घवघवीत यश. कर्नाटकच्या 28 जागांपैकी 19 जागांवर एनडीएची आघाडी तर 9 जागांवर इंडियाला रोखले. मध्य प्रदेशमध्ये भाजपची एकहाती सत्ता. 29 पैकी 29 जागा भाजपच्या पारड्यात. राजस्थानमध्ये 25 जागांपैकी 14 जागा भाजपच्या तर इंडियाला 11 जागेवर विराम. राजधानी दिल्लीमध्ये 7ही जागा एनडीएच्या नावावर. हरियाणामध्ये भाजप आणि इंडियामध्ये 50-50 असे चित्र. 10 पैकी 5 जागा दोघांच्याही वाट्याला. गुजरातमध्ये 1 मतदारसंघ सोडल्यास भाजपची एकहाती सत्ता. केरळमध्ये 20 जागांपैकी केवळ 1 जागा भाजपच्या पारड्यात तर 19 जागांवर इंडियाची आघाडी. आंध्रमध्ये देखील एनडीएची आघाडी. हिमाचल, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, मिझोराम, आसाम, सिक्कीममध्ये एनडीएची बाजी. पॉंडिचेरी, लक्षद्वीप, मणिपूर, नागालँडवर काँग्रेसचा हात. आता पाहूया राज्यात नेमकं पारडं कुठे कुठे फिरलं. एक्झिट पोलनुसार जाहीर झालेल्या रिझल्टच्या अगदी विरुद्ध निकाल महाराष्ट्रात लागलाय. राज्यात 13 जागा मिळवून काँग्रेसने बाजी मारली असून भाजप आणि उबाटा गटाला समान अशा 9 जागा मिळाल्या आहेत. त्याखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नंबर असून 8 जागांवर तुतारी वाजली आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 1 जागेवर समाधान मानले आहे. तसेच एक अपक्ष जागा देखील निवडून आली आहे. आता पाहूया कोकण विभागात कोणी कोणी विजयाचा गुलाल उधळला आहे. पहिल्याच डावात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा मुंबई उत्तरमधून विजय. मुंबई ईशान्यमध्ये उबाटा गटाचे संजय दिना पाटील विजयी. अटीतटीचा सामना करत मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड विजयी. मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेना उबाटा गटाच्या अनिल देसाईंची राहुल शेवाळेंवर मात. मुंबई दक्षिणमध्ये उबाटा गटाचे अरविंद सावंत विजयी. शिंदेनी बालेकिल्ला राखला. ठाण्यात महायुतीच्या नरेश म्हस्केंचा विजय. भिवंडीमध्ये शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामांचा भाजपच्या कपिल पाटीलांना दणका. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनी कल्याणचा गड राखला. पालघरमध्ये भाजपच्या हेमंत सावरांचा विजय. मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे विजयी. रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची हक्काची 1 जागा निश्चित. सुनील तटकरेंचा एकहाती विजय. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 39 वर्षांनी भाजपचा खासदार. राऊतांची हॅट्रिक राणेंनी मोडली.